पुण्यातील आळंदी मरकड रस्त्यावरील एका बंगल्यात मध्यरात्री सुरू असलेल्या हाय प्रोफाईल पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी रात्री उशिरा छापा टाकला। लोणीकंद पोलिसांच्या हद्दीतील तुळापूर परिसरात ही कारवाई करण्यात आली। या पार्टीला प्रोजेक्ट एक्स असे नाव देण्यात आले होते। या छाप्यात सुमारे 107 पुरुष आणि 49 महिला उपस्थित असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं आहे। पुण्यात अशा बेकायदेशीर पार्ट्यांचे आयोजन वारंवार केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे क्राईम ब्रांच यावर बारीक लक्ष ठेवून होती। शनिवारच्या रात्री तुळापूर येथील एका बंगल्यात मोठ्या प्रमाणावर तरुण एकत्र जमल्याची आणि तिथे अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। माहिती मिळताच क्राईम ब्रांचच्या 15 अधिकारी आणि 65 हवालदारांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास या बंगल्याला वेढा घातला आणि अचानक छापा टाकला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा वापर झाल्याचा तीव्र संशय आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून नशेसाठी वापरले जाणारे काही संशयास्पद पदार्थ जप्त केले आहेत। तसेच पार्टीत उपस्थित असलेले काही तरुणी पोलिसांना नशेच्या अवस्थेत आढळून आले। याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोणतीही परवानगी न घेता तिथे विनापरवाना मद्य विक्री सुरू होती। तसेच हाय डेसिबल साऊंड सिस्टीमचा वापर करून मध्यरात्रीपर्यंत धांगडधिंगा सुरू होता। परवान्याची मुदत संपल्यानंतरही पार्टी सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी सुमारे 3 ग्रॅम गांजा, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स आणि अंदाजे 9,22,000 रुपयांची दारू जप्त केली। या प्रकरणात आयमान शेख आणि यश चौधरी हे मुख्य आयोजक असल्याचे समोर आले असून एकूण सुमारे 85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुळापूर परिसरामध्ये इथं एक मध्यरात्री एक पार्टी सुरू आहे आणि ती परमिशन शिवाय आहे, अवैध पद्धतीने आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। त्याच्यावरून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। इथे अशा पद्धतीच्या कारवाईच्या दरम्यान परिस्थिती होती की 100हून अधिक मुलं मुली आणि इथले सगळे ऑर्गनायझर्स या ठिकाणी होते। त्यांच्याकडे त्यांनी कुठली परवानगी वगैरे घेतली आहे का ह्याची पडताळणी केली असता असं लक्षात आलंय की एक्साईजची त्यांनी दिनांक 6 रोजी 1 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती, परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केलेली आहे। त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते। आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत आणि या प्रकरणी हा व्हेन्यू ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यात काय रोल आहे, त्यांनी अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असताना पुढे ही चालू आहे पार्टी ह्याची त्यांना कल्पना असतानाही त्यांनी ती सुरू ठेवली आहे का ह्याची पडताळणी सुरू आहे। ऑर्गनायझर्सनी याच्यामध्ये त्यांना दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे। त्याच पद्धतीने जे मोठ्या प्रमाणात लिकर इथं सापडलेलं आहे, लाखांमध्ये त्याची किंमत आहे। एक्झॅक्ट कॉस्ट आता एक्साईजकडून आम्ही काढून घेत आहोत। सो हे विक्री करणाऱ्या विक्रेत्याने कोणते नियम भंग केले आहेत त्या दृष्टीने तपास चालू आहे। त्यामुळे BNSचे कलम 223, 270, 3.5 आणि 292 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्टचे देखील अनेक गोष्टींचं उल्लंघन झाल्यामुळे आपली प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे कारवाई चालू आहे। महाराष्ट्र पोलीस ॲक्टप्रमाणे 33 रेड विथ 131 प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे। तंबाखूजन्य पदार्थ यामध्ये सापडलेले आहेत आणि पॉट्स पण सापडलेले आहे, शिशा पण सापडलेला आहे। सो त्या दृष्टीने आपला तपास पुढे सुरू आहे आणि आपल्याला NDPSची स्मॉल क्वांटिटी देखील या ठिकाणी मिळालेली आहे। त्यामुळे या सगळ्या कलमांतर्गत आणि कायद्यांतर्गत पोलिसांचा तपास सुरू आहे आणि गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया ही सुरू आहे। अजून आपला सर्च सुरू आहे। आतापर्यंत आपल्याला स्मॉल क्वांटिटी गांजाची सापडलेली आहे। आम्ही त्या स्थानिक नागरिकांकडून याविषयी अधिक विचारपूस करू आणि पोलिसांचा अशा पद्धतीच्या सगळ्या अवैध कृतींवरती लक्ष आहे आणि पोलिसांची सातत्याने कारवाई सुरू आहे आणि सुरू राहील। मी सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींची पडताळणी सुरू आहे आणि जे या गोष्टीसाठी जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल।